नमस्कार मित्रांनो, अशोक मामा या मालिकेच्या आजच्या भागात आपण बघणार आहोत. प्रभूबाई आणि रुपाली सकाळी जॉगिंगसाठी निघालेल्या असतात. रुपाली म्हणते, जरा कुठं हळू चाललो तर लगेच या माझगावकरांच्या पोटात दुखलं. त्यावर प्रभूबाई म्हणतात, नेहमीचंच आहे त्यांचं, शिस्त म्हणजे शिस्त. त्यावर रुपाली म्हणते, जाऊ दे, चल आपण जॉगर्स पार्कला जाऊया. तू खूप दिवसांनी घराबाहेर पडली आहेस ना. त्यावर प्रभूबाई म्हणतात, हो ना गं, पण खरं सांगू का, बाहेर पडायची इच्छाच होत नाही. बाहेर पडलं की प्रत्येकाच्या चेहऱ्यावरती प्रश्नचिन्ह दिसायचं. असं वाटायचं की माझ्याबद्दलच काहीतरी कुजबूज करताय. त्यावर रुपाली म्हणते, नको गं एवढा विचार करूस, चल निघूया. त्या जेव्हा गाडीत बसत असतात तेव्हा प्रभूबाईंचं लक्ष अचानक गाडीला लावलेल्या एका कागदाकडे जातं. त्या तो कागद घेऊन बघतात आणि रुपालीला जोरात आवाज देऊ लागतात. रुपाली येऊन त्यांना विचारते, काय गं, काय झालं? त्यावर त्या तो कागद दाखवतात. त्यावर लिहिलेलं असतं, माझगावकरांच्या नातीला त्रास देऊ नका, नाहीतर गाठ आमच्याशी आहे. त्यावर दोघीही घाबरतात. रुपाली म्हणते, हा काय प्रकार आहे, कोणी केलं असेल हे? त्यावर प्रभूबाई म्हणतात, मला काहीच कळत नाहीये, मी जाते घरी. असं म्हणून त्या तिथून जाऊ लागतात. तेवढ्यात रुपाली त्यांना म्हणते, अगं पण हे कोणी केलंय शोधायला नको का? इकडे देसाई आणि त्यांचा ग्रुप बसलेला असतो आणि ते म्हणत असतात, नाही नाही नाही, स्वस्तात सोडायचंच नाही माझगावकरांना. यावेळी चांगलं पंचपक्वांचं जेवण घ्यायचं. आणि ते म्हणतात, हे महाकंजूस आहे, हा साधेपणाचा फक्त दिखावा करतात. यांच्या हातून एक पैसा सुटत नाही ना, हेच खरं आहे. आणि म्हणतात, मुलाचं लग्न केलं तरी पार्टी दिली नाही, मग काय उपयोग आहे शेजारी असण्याचा? यांची चिडचिड आपण सहन करायची, यांचे त्रास दुःख आपण वाटून घ्यायचे, पण आनंद मात्र यांनी आपल्याशी वाटून घ्यायचा नाही. आणि तो अनिश पण तसलाच. पूजेला बस म्हटलं तर ऐकतच नाही. त्यावर देसाई म्हणतात, कसं ऐकत नाही बघतोच. आणि ते म्हणतात, भैरवीलाच सांगतो आज, अशी पिन मारतो ना की पूजेला पण बसेल आणि जेवण पण देईल. तेवढ्यात रुपाली तिथे येते आणि देसाईंना म्हणू लागते, अहो जरा इकडे या ना, तुम्ही काही महत्त्वाचं बोलताय का? त्यावर ते म्हणतात, म्हणजे काय? खूप महत्त्वाचं. माझगावकरांकडून पार्टी कशी उकळायची त्याचंच प्लॅनिंग चाललंय. आणि नुसतंच प्लॅनिंग नाही तर गनिमी कावा करतोय, गनिमी कावा, असं म्हणून सगळे हसू लागतात. तेवढ्यात देसाईंचं लक्ष रुपालीकडे जातं आणि ते विचारू लागतात, काय गं, तुझा चेहरा का असा पडलाय? त्यावर ती म्हणते, अहो सोसायटीत ना ते एक भलताच प्रकार घडला हो. त्यावर सातपुते विचारतात, आता काय झालं? त्यावर रुपाली म्हणते, त्या प्रभूबाई आहेत ना, त्यांच्या गाडीला कोणीतरी चिठ्ठी लावली आहे आणि त्यात प्रियाला धमकी दिली आहे की माझगावकरांच्या नातीपासून दूर राहा, नाहीतर गाठ आमच्याशी आहे. हे ऐकून सगळ्यांना धक्का बसतो. त्यावर ते म्हणतात, अरे बापरे, म्हणजे सोसायटीत गुंड वगैरे यायला लागलेत की काय? देसाई म्हणतात, माझगावकरांच्या नातीची एवढी वट? त्यावर देशमुख म्हणतात, काय या पोरांमुळे ना सोसायटीला साडेसाती लागली, ते काय नाही. शांती किंवा पूजा काहीतरी झालंच पाहिजे, तरच या सोसायटीतलं वातावरण निवळेल. त्यावर देसाई म्हणतात, मी लगेच गुरुजींना फोन करतो आणि तारीख पक्की करून टाकतो. त्यावर तोरणे म्हणतात, पूजा वगैरे होईल हो, पण आपण कायदेशीर कारवाई करायची की नाही? त्यांचं बोलणं सगळ्यांना पटतं. इकडे ईशानला झोपलेलं पाहून भैरवी हळूच दरवाजा उघडून बाहेर येते आणि डिलेव्हरी बॉयची वाट बघत असते. तेवढ्यात इरा तिच्या मागे येऊन उभी राहते. तिला बघून भैरवी दचकते. त्यावर इरा विचारते, अशी काय बघतीयस? त्यावर भैरवी म्हणते, तू इथं काय करतीयस? जाऊन झोप ना, अजून थोडा वेळ जा. त्यावर इरा म्हणते, माऊ मला झोप नाही लागत आहे. त्यावर भैरवी विचारते, काय झालं बाळा? त्यावर ती म्हणते, माऊ मला खूप टेन्शन येतं आहे, आमच्या टेस्टचा रिझल्ट आहे आज. त्यावर भैरवी म्हणते, इट्स ओके, इरूचा रिझल्ट तर छानच लागणार आहे, हो की नाही? तू जा, मी तिथे रोज मिल्क ठेवलं आहे, तेवढं पिऊन घे. त्यावर इरा म्हणते, काहीतरी खाऊ का? खूप भूक लागली आहे, सकाळी सकाळी रोज मिल्क नको. त्यावर भैरवी म्हणते, तेच ब्रेकफास्टचीच तयारी करत होते मी. त्यावर इरा विचारते, ब्रेकफास्ट तर किचनमध्ये करतात ना? त्यावर भैरवी, हो गं माझी आई, असं म्हणून तिला घरात घेऊन जाते. इकडे अशोक मामा जॉगिंगवरून परत आलेले असतात. तेवढ्यात त्यांना सोसायटीच्या वॉचमनचा आवाज येऊ लागतो. तो एका माणसाला म्हणत असतो, अरे तेरे को बोला ना एक बार, अंदर जाने का नाही मतलब नाही. त्यावर तो म्हणतो, अरे पण दादा मला फक्त 1 मिनिट जायचं आहे. त्यावर वॉचमन म्हणतो, अरे 1 मिनिट नाही, 2 मिनिट नाही, बाद में कुछ हुआ तो मेरे को गाली पडती है.
त्यावर अशोक मामा येऊन विचारू लागतात, एक एक मिनिट, काय प्रॉब्लेम काय? त्यावर वॉचमन म्हणू लागतो, साहब आपने वो देसाई साहब है ना, उन्होंने मेरे को बोला है की बाहर की किसी को अंदर नहीं छोड़ना करके. त्यावर तो माणूस म्हणू लागतो, ओ काका, यांना काही सांगा ना, मला फक्त 1च मिनटं मध्ये जायचं आहे. त्यावर अशोक मामा त्याला विचारू लागतात, तू मराठी माणूस आहेस? त्यावर तो हो म्हणतो. त्यावर पुढे ते विचारतात, तुला मराठी वाचता येतं? तर इथं काय लिहिलं आहे? फेरीवाले आणि विक्रेते यांना परवानगी नाही. शिस्त म्हणजे शिस्त. त्यावर तो म्हणू लागतो, अहो काका, मी काही फेरीवाला किंवा विक्रेता नाही आहे. मी तर हॉटेलचा डिलेवरी बॉय आहे आणि मला हे पार्सल द्यायचं आहे A102मध्ये. हे ऐकून अशोक मामा त्याला विचारू लागतात, कुठे? त्यावर तो पुन्हा वाचू लागतो, A102 फर्स्ट फ्लोअर माझगावकर. त्यावर वॉचमॅन म्हणतो, अरे माझगावकर, ई तो है माझगावकर साहब. अरे रोज इनके घर में डिलेवरी जाती है. हे ऐकून अशोक मामांना धक्का बसतो आणि ते विचारू लागतात, रोज? त्यावर वॉचमन म्हणतो, हां रोज. त्यावर डिलेवरी बॉय विचारू लागतो, काल रात्री मला सोडलं होतं, मग आज का सोडत नाही आहेस? अशोक मामा त्याला विचारतात, रात्री? त्यावर तो म्हणतो, हो, रोज ऑर्डर देतात त्या मॅम. त्यावर अशोक मामा म्हणतात, ते माझ्याकडे मी देतो. पैसे? त्यावर तो म्हणतो, ऑनलाईन पेमेंट झालं आहे. इकडे भैरवी डिलेवरी बॉयला फोन ट्राय करत असते. तेवढ्यात दाराची बेल वाजते आणि ती डिलेवरी बॉय आला म्हणून दरवाजा उघडते आणि पार्सल घेते. अशोक मामांनी त्यांच्या तोंडासमोर पार्सल पकडलेलं असतं. भैरवी विचारते, कितना टाईम भैया? त्यावर अशोक मामा म्हणतात, सॉरी मॅडम जी, हे तुमचं पार्सल. आणि भैरवी अशोक मामांकडे बघू लागते. काय करावं तिला समजत नसतं. पुढे ते म्हणतात, काल रात्री वॉचमननी सोडलं, आज सोडत नव्हता. आणि ते घरात येऊन इरा आणि ईशानला आवाज देऊ लागतात. त्यांचा आवाज ऐकून सगळेजण तिथे येतात. अशोक मामा म्हणू लागतात, इरा, ईशान, मी तुमच्यासाठी नाश्ता आणलाय, मावशींनी बनवलेला. त्यावर अनीश भैरवीच्या हातातलं पार्सल बघतो. इरा तिच्या हातातनं पार्सल घेते आणि भैरवीला विचारू लागते, माऊ, तू दारात ह्याची वाट बघत होतीस? आणि ती म्हणते, तू मला खोटं का बोललीस की मी तुला फ्रेंच टोस्ट करून देते? त्यावर भैरवी मात्र काहीच बोलत नसते. अशोक मामा म्हणतात, उत्तर द्या, द्या उत्तर द्या. त्यावर अनीश म्हणतो, बाबा, उगाच चिडू नका ना. त्यावर अशोक मामा म्हणतात, नाही, मी चिडलेलो नाही आहे, मला फक्त वाईट वाटलंय. आणि ते भैरवीला म्हणतात, भैरवी, मी तुला मागेही बोललो होतो, मी तुझा शत्रू नाही आहे. का खोटं बोललीस तू माझ्याशी? त्यावर भैरवी थोडं थांबते आणि म्हणते, हे बघा, सकाळी माझी घाई असते, नाही जमत मला. त्यावर अशोक मामा विचारतात, मग रात्री? काल रात्रीसुद्धा तू जेवण मागवलं होतं. त्यावर भैरवी म्हणते, हो, पण नेमकं तिखट निघालं होतं ते. आणि हो, पण त्यातलं नाही दिलं मी तुम्हाला. त्यावर अशोक मामा विचारतात, मग काल रात्री तू आम्हाला दिलंस ते कुठून आणलं होतं? त्यावर अनीश म्हणतो, बाबा, ते भैरवीच्या आईने दिलं होतं. त्यावर अशोक मामा म्हणतात, अच्छा, मग तुम्ही दोघं मिळून माझ्याशी खोटं बोललात का? त्यावर भैरवी म्हणते, हे बघा, मला नाही येत स्वयंपाक करता, नाही जमत मला पोळ्या. भाजी अळणी होती माझी आणि त्यामुळे तुम्हा सगळ्यांचे हाल होतात ते मला नाही बघवत. माझ्यामुळे तुम्ही सगळे उपाशी राहतात, होतो मला त्याचा त्रास. त्यावर अशोक मामा म्हणतात, मग शिकून घे ना स्वयंपाक. त्यावर भैरवी म्हणते, कसं आहे ना, गाणं शिकायला खूप लोक जातात हो, पण म्हणून सगळ्यांना छान गाता येतच असं नाही, स्वयंपाकाचंही तसंच असतं. त्यावर मामा विचारतात, तू स्वयंपाक करून बघितलास कधी? त्यावर ती म्हणते, स्वयंपाक बनवणं हा माझा स्किल सेट नाही आहे, हा गुन्हा आहे का माझा? माझा जॉब माझा स्किल सेट आहे, तो मी अत्यंत मनापासून आणि पॅशनेटली करते. त्याचे मला उत्तम पैसे मिळतात. आणि हो, त्या पैशांमध्ये जर मी एखादी स्वयंपाकाला बाई ठेवली, तेवढ्यात अशोक मामा म्हणतात, तर 3 दिवससुद्धा टिकत नाही ती. मी असं म्हणत नाही की तूच स्वयंपाक कर, फुलराणी करत होती तर तू तिला काढून टाकलंस, स्वतःच्या हाताने स्वतःच्या पायावर धोंडा पाडून घेतलास. त्यावर अनीश म्हणतो, बाबा, फुलराणीला काढून टाकण्यामागची कारणं वेगळी होती. त्यावर अशोक मामा विचारतात, काय कारणं होती? अनीश काही बोलणार तेवढ्यात भैरवी त्याला थांबवते. हे बघून अशोक मामा विचारू लागतात, सांगा काय कारणं होती? नाहीतरी तुला हौस आहे ना स्वतःला सिद्ध करायची?
त्यावर भैरवी म्हणते, करावं लागतं, कारण तुमच्या पिढीतले लोक उठता बसता आम्हालाच टोमणे देत असतात. आणि स्वयंपाक करणं ही बायकांची जबाबदारी असं तुम्हाला वाटतं, आम्हाला नाही वाटत असं. त्यावर ते म्हणतात, तू बघतीयस ना, मीही स्वयंपाक करतो. त्यावर भैरवी म्हणते, हो, पण ते आत्ता वेळ आल्यावर. अनिश्चयी होती तोपर्यंत तुम्ही किचनमध्ये फिरकायचे सुद्धा नाही, हे सुद्धा तुम्हीच म्हणाला होतात. त्यावर ते म्हणतात, हो मान्य आहे मला, आम्ही फिरकलोच नाही, पण तरी आमचा संसार झालाच ना. त्यावर भैरवी म्हणते, तुमचं नशीब चांगलं होतं आणि तेव्हाचा काळ वेगळा होता, आत्ताचा काळ वेगळा आहे. त्यावर अशोक मामा म्हणतात, म्हणूनच मला तुमची काळजी वाटते. आणि ते म्हणतात, तुम्ही रोज बाहेरून अन्न मागवताय, पण तुम्हाला माहिती आहे का ते कसं बनतंय? त्यावर भैरवी म्हणते, अहो लाखो लोक तेच खातात. त्यावर ते म्हणतात, आणि लाखो लोक आजारी पण पडतात. पुढे ते म्हणतात, पैसा मिळवण्यासाठी जर धावायचं असेल तर त्यासाठी अंगात ताकद लागते. हे अन्न खाऊन ते मिळणार नाही आहे. छोटा प्रॉब्लेम सोडवण्यासाठी मोठा प्रॉब्लेम क्रिएट करायचा नसतो भैरवी. संसार करताना हे कायम लक्षात ठेव. त्यावर भैरवी म्हणते, संसार? स्वयंपाक करणं म्हणजे चांगला संसार का? त्यावर अशोक मामा म्हणतात, अजिबात नाही. घरचे चांगले शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या तृप्त असणे म्हणजे संसार. हे तू आणि तुझा नवरा अचीव करू शकता. आणि तुम्ही काय मुलांना सांभाळाल? ते पुढे म्हणू लागतात, तुमच्या सोयीने आजोबा हवेत, आणि जर तुमची गैरसोय होत असेल तर तुम्हाला आजोबा नकोत. असं होणार नाही. मुलांचे जर खाण्यापिण्याचे हाल होत असतील तर ते मला चालणार नाही. आणि तसं जर होत असेल तर खड्ड्यात गेलं आपलं चॅलेंज, त्यातून लवकरात लवकर मार्ग काढा, नाहीतर मला काढावं लागेल. असं म्हणून अशोक मामा तिथून निघून जातात. इरा पण तिच्या हातातलं पार्सल टाकून आजोबांच्या मागे जाते. हे ऐकून भैरवी रागातच तिच्या खोलीत येते आणि सामान इकडे तिकडे फेकू लागते. अनिश तिच्या मागे येऊन तिला विचारू लागतो, भैरवी काय झालं? त्यावर भैरवी म्हणते, आपण मुलांना हॉस्टेलला ठेवूयात का? त्यावर अनिश म्हणतो, काय? त्यावर भैरवी म्हणते, काय हरकत आहे? उत्तम रेसिडेन्शियल स्कूल असतात, तिथे खाण्यापिण्याची, शिक्षणाची आणि राहण्याची उत्तम सोय असते, आणि एक्स्ट्रा करिक्युलम ॲक्टिव्हिटीजसुद्धा असतात. त्यावर अनिश म्हणतो, अगं बाबांना नाही पटणार ते. त्यावर भैरवी म्हणते, अरे त्यांना पटण्याचा काय संबंध येतो अनिश? मुलांच्या शिक्षणाचा खर्च मी करणार आहे, तू किंवा तुझे वडील नाही. आणि मी मुलांना इंडियातल्या बेस्ट स्कूलमध्ये ठेवू शकते. थिंक अबाउट इट. त्यांचं सर्कल वाढेल, ते इंडिपेंडेंट होतील आणि त्यांना उत्तम शिक्षण मिळेल, नवीन फ्रेंड्स मिळतील त्यांना, त्यांच्या जगण्याला एक नवीन बेस मिळेल, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्यांच्या खाण्यापिण्याचे आत्ता इथं होत आहे तसे हाल तरी होणार नाही. आणि ती अनिशला म्हणते, कळतंय का अनिश तुला मी काय बोलतीये ते? इरा जेव्हा हे ऐकते तेव्हा अनिशला येऊन म्हणते, काका मला नाही जायचं आहे हॉस्टेलमध्ये. त्यावर अनिश भैरवीकडे बघू लागतो आणि इराला विचारतो, तू आमचं बोलणं ऐकलंस? त्यावर इरा म्हणते, काका मुद्दामून नाही ऐकलं, ऐकू आलं, मी रूममध्येच येत होते. आणि ती भैरवी जवळ जाऊन म्हणू लागते, माऊ, मम्मा माझ्या जेव्हा स्वप्नात आलेली ना, तेव्हा ती मला म्हणाली होती की आजोबांचा कधीच हात सोडू नकोस. त्यावर भैरवी म्हणते, इरू, अगं तुला नवीन फ्रेंड्स मिळतील तिथे. त्यावर इरा म्हणते, मला नकोय नवीन फ्रेंड्स, मला तुमच्यामध्ये राहायचं आहे, मला नाही जायचं हॉस्टेलमध्ये. त्यावर भैरवी म्हणते, इरू तुला माहिती आहे का, तुझी स्कूल खूप सुंदर आहे, इथं जवळच आहे पाचगणीला, दर विकेंडला आम्ही तुला भेटू शकतो. पण रोज नाही ना भेटणार माऊ. आणि ती म्हणू लागते, माऊ आजोबांना खूप ओल्ड झालेत, त्यांना मी लागतेच आणि मला पण ते लागतात. हे ऐकून अनिश भैरवीला विचारतो, तू हे सगळं सिरियसली बोलतीयस? त्यावर भैरवी म्हणते, विचार करायला काय हरकत आहे अनिश, आणि हे प्रॅक्टिकल सोल्युशन आहे. त्यावर अनिश म्हणतो, म्हणजे एक घाव दोन तुकडेच ना? त्यावर भैरवी विचारते, व्हॉट डू यू मीन? त्यावर तो म्हणतो, म्हणजे मुलांना बाबांसोबत पण राहू द्यायचं नाही आणि तुझ्याजवळ पण ठेवायचं नाही, असंच ना? त्यावर भैरवी म्हणते, मग मी काय करू? त्यावर इरा तिच्याजवळ जाऊन म्हणते, माऊ आम्ही तुला अजिबात त्रास देणार नाही, पण मला हॉस्टेलला नाही जायचं आहे, मला आजोबांसोबतच राहायचं आहे. त्यावर भैरवी म्हणते, प्लीज मला एकटीला सोडता का जरा? त्यावर अनिश म्हणतो, ठीक आहे, राहा एकटीच, पण भलते सलते विचार करू नकोस, मुले इथंच राहणार, कुठेही जाणार नाही.
आणि याच ठिकाणी आजचा एपिसोड संपतो. आता पुढे काय होणार ते बघूया उद्याच्या एपिसोडमध्ये. धन्यवाद.